वर्षातला असा हा एकच दिवस असतो बरं का, जेव्हा मी पहाटे सगळे 3 वाजता उठून ना छान मस्त सकाळी सकाळी मंदिरात जातो. आणि आज महाशिवरात्री, सगळ्यांना आधी महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बघू शकता आम्हाला 3:45 झाले होते इथे येईपर्यंत, आणि तरी एवढी गर्दी होती. कारण की धायरेश्वरला ना रात्री 12 वाजल्यापासून लाईनला असतात लोक. आणि नंतर मग छान असं दर्शन घेतलं आणि घरी आलो. तर घरी आल्यानंतर सगळा पसारा असाच पडलेला होता, कारण सकाळी फक्त आंघोळ्या वगैरे करून गेलेलो होतो. मग आधी आल्यानंतर सगळी झाडझूड करून घेतलं. कारण आम्ही साधारणतः 4 वाजता जरी मंदिरात पोहोचलो असू ना तरी लाईन भरपूर होती, त्याच्यामुळे आमचे 1.5-2 तास तिथे गेले दर्शनाला. त्यानंतर घरी आल्यानंतर मग बाकीची जी काही रुटीनची कामं होती ती करून घेतली. धायरेश्वरला तर नेहमीच जातो, म्हणजे महिन्यातून एखाद्या वेळेस जाणं होतच होतं. पण महाशिवरात्री या दिवशी ना सकाळी लवकर पहाटे जाण्याची जी काही मजा असते ना मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी, तर ती काही औरच असते. आणि तो उत्साह जो आहे ना तो अगदी भरभरून असतो सगळ्यांच्यात. त्यामुळे मग पहाटे गेलो आणि नंतर आल्यानंतर मग बाकी सगळी कामं केली. आता कामं करता करताना ना माझे 2 स्क्रिप्ट लिहायचे बाकी होते, तर थोडा वेळ काढून मी ती स्क्रिप्ट लिहून घेतली आधी. त्यानंतर मग राहिलेली कामं केली. आणि सकाळी निघताना ना ही ज्वेलरी खूप अस्ताव्यस्त पडली होती, ती नीट करून घेतली. नंतर फराळ केला आणि असा होता माझा आजचा दिवस.